नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विषय भूगोल इयत्ता 8वी चा स्वाध्याय। तर भूगोलाचा तिसरा पाठ आहे आर्द्रता व ढग, याचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत। तर स्वाध्याय सोडवण्याच्या आधी आपण हा पाठ काळजीपूर्वक वाचून घ्यावा। तर आता आपण प्रश्न उत्तर सोडवूया। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा। आपल्याला 3 कॉलम दिलेले आहे, अ, ब आणि क। तर अ ची जोडी ब सोबत आणि ब ची क सोबत आपल्याला जोडून ही साखळी पूर्ण करायची आहे। तर अ आहे सिरस, सिरसची जोडी आपल्याला जास्त उंचीवरील, ब गटात जास्त उंचीवरील याच्या सोबत लागणार आहे। आणि क गटामध्ये हिमस्फटिक ढग याच्या सोबत लागणार आहे, म्हणजे सिरस जास्त उंचीवरील हिमस्फटिक ढग। तसंच आ क्युम्युलोनिंबस आकाशात उभा विस्तार गरजणारे ढग। निम्बोस्ट्रेटस कमी उंचीवरील रिमझिम पाऊस। अल्टोक्युम्युलस मध्यम उंचीवरील तरंगणारे ढग। अशा प्रकारे या जोड्या लावून याची साखळी पूर्ण झालेली आहे। आता आहे प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 हा रिकाम्या जागेचा आहे। कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। कंसात काही शब्द दिलेले आहेत, हे शब्द आपल्याला इथे योग्य शब्द निवडून इथे लावायचा आहे। अ आहे हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते। आपण इथले शब्द शोधून इथे योग्य ठिकाणी देणार आहोत। दुसरा आहे, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। 3 आहे, वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते। ई आहे, क्युमुलोनिंबस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत। 5 आहे, मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणांभोवती होते। अशा प्रकारे कंसात आपलं रिकाम्या जागा पूर्ण झालेल्या आहेत। आता प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा। त्यासाठी आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे, आर्द्रता व ढग, याचा आपण फरक स्पष्ट करणार आहोत। आर्द्रता व ढग। आर्द्रता व ढग मध्ये पहिला फरक आपण बघणार आहोत। आर्द्रता, प्रत्येक दिवशी सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पात रूपांतर होते। या हवेतील बाष्पाच्या प्रमाणास हवेची आर्द्रता असे म्हणतात। ढग, सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत राहतात। हवेतील धूलिकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात। त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात। आता दुसरा फरक पाहूया। आर्द्रतेचे मुख्य 2 प्रकार आहेत, निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता। ढगाचे 3 प्रकार पडतात, जास्त उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग, कमी उंचीवरील ढग। आता तिसरा फरक आहे, आर्द्रतेमध्ये बाष्पीभवनाची क्रिया घडते। तर ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एका पाठोपाठ घडत असते। हा झाला आर्द्रता व ढग यांच्यातील फरक। नेक्स्ट आहे, सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता यामधला फरक स्पष्ट करायचा आहे।
तर पहिला फरक सापेक्ष आर्द्रता. एका विशिष्ट तापमान व आकारमानाच्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता त्याच तापमानावरील त्याच हवेतील बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. निरपेक्ष आर्द्रतेमध्ये पाहूया. हवे प्रत्यक्ष असलेल्या बाष्पाच्या प्रमाणास निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून सापेक्ष आर्द्रता सांगता येते. तर निरपेक्ष आर्द्रता एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे यावरून निरपेक्ष आर्द्रता सांगता येते. सापेक्ष आर्द्रता तिसरा फरक आहे तापमानातील फरकानुसार हवेतील सापेक्ष आर्द्रता बदलते. निरपेक्ष आर्द्रतेमधला तिसरा फरक आहे पृथ्वीवरील जमीन आणि पाणी यांचे वितरण ऋतुमान यांच्यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. तर हे झालं आपला सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता यांच्यामधला फरक. आता आहे तिसरा क्युम्युलस ढग व क्युम्युलोनिंबस ढग यांचा फरक स्पष्ट करायचा आहे. क्युम्युलस ढग पाहूया. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. तर क्युम्युलोनिंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण वादळाचे निदर्शक आहेत. हा आहे पहिला फरक यांच्यामधला. दुसरा फरक बघूया. क्युम्युलस ढग हे करड्या रंगाचे असतात आणि क्युम्युलोनिंबस ढग हे काळ्या रंगाचे असतात. हा दुसरा फरक आहे. क्युम्युलस ढग हे अवाढव्य असून घुमटाकार असतात. तर क्युम्युलोनिंबस ढग हे घनदाट असून पर्वतकाय दिसतात. चौथा फरक आहे या क्युम्युलस ढग या ढगांचा आकार काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते. तर क्युम्युलोनिंबस या ढगांतून वादळी पावसासह गारपीटही होते व विजाच्या कडकडाटासह पाऊस पडतो. प्रश्न चौथा आहे. प्रश्नांची उत्तरे लिहा. एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? तर याचं उत्तर आहे. तर एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. ज्या प्रदेशातील सापेक्ष आर्द्रता कमी असते त्या प्रदेशातील हवा कोरडी असते. दुसरा प्रश्न आहे आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? याचं उत्तर आहे. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककांमध्ये केले जाते. हे त्याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? याचं उत्तर आहे. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या गोष्टी आवश्यक आहेत. हे त्याचं उत्तर आहे. ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा. तर याचं उत्तर आहे. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवे स्वतंत्र तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. ढगांच्या उंचीनुसार मुख्य 3 प्रकार आहेत. आपल्या सगळ्यांना माहित आहे. याआधी पण फरक स्पष्ट करामध्ये हे झालेलं आहे. तर ढगांचे प्रकार जास्त उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग, कमी उंचीवरील ढग हे ढगांचे प्रकार आहेत. क्युम्युलस ढग आणि
क्युम्युलोनिंबस ढग हे सुद्धा ढगांचेच प्रकार आहेत, हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, कोणकोणत्या प्रकारच्या ढगांमधून पाऊस पडतो हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे अल्ट्रोस्टेटस, अल्टोक्युम्युलस, स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटस, निम्बरेस्टॉटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिंबस इत्यादी प्रकारच्या ढगांमधून पाऊस पडतो. प्रश्न पुन्हा एकदा. उत्तर अल्ट्रोस्टेटस, अल्टोक्युम्युलस, स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रेटस, निम्बरेस्टॉटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिंबस इत्यादी प्रकारच्या ढगांमधून पाऊस पडतो. नंतरचा प्रश्न आहे सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे. सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी ही निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांच्याशी संबंधित आहे. आता प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा. पहिला आहे ढग हे आकाशात तरंगतात. त्याचं उत्तर आहे ढग हे आकाशात तरंगतात कारण वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित असतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात, म्हणून हे ढग आकाशात तरंगतात. हे त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. याचं उत्तर आहे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो कारण तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो. त्याच प्रमाणात सापेक्ष आर्द्रता बदलते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते, सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. तिसरा प्रश्न आहे हवा बाष्प संपृक्त बनते. याचं कारण आहे हवा बाष्प संपृक्त बनते याचं कारण एका घनमीटर हवेत 150 अंश सेल्सिअस तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. तेवढेच बाष्प त्या हवेमध्ये असल्यास ती हवा बाष्प संपृक्त आहे असे म्हणतात. जेव्हा एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते तेव्हा हवा बाष्प संपृक्त बनते. हे त्याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते. कारण क्युम्युलस ढगांचा पृष्ठभागापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असतो. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहाचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमट आकार असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते. हे त्याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 6. उदाहरण सोडवा. हे उदाहरण आपल्याला पुस्तकामधूनही सोडवता येईल.
याची रीत इथे पान नंबर 19 वर दिलेली आहे। याप्रमाणे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल। सापेक्ष आर्द्रता ची टक्केवारी दिली आहे बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागीला बाष्प धारण क्षमता आणि गुणिला 100 असं हे गणित करायचं आहे आणि त्याचं उत्तर हे अशा प्रकारचं येईल। ठीक आहे। नंतरचा प्रश्न आहे 1 घनमीटर हवेत 0°C तापमानावर 4.8 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल? तर याचं उत्तर आहे 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। 1 घनमीटर हवेत 0°C तापमानावर 4.08 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता 4.08 ग्रॅम मीटर चा घन असेल। हे त्याचं उत्तर आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला पाठ 3 आर्द्रता व ढग याचा स्वाध्याय संपलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।